दुपारची सगळी कामे आटपून घेतल्यानंतर आता परत एकदा जात आहे मी स्वच्छ केलेलं किचन अनक्लीन करण्यासाठी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होता माझा पशुपतीनाथांचा उपवास, तर त्यासाठी मी परत एकदा आंघोळ करून घेतली आणि प्रसादासाठी काय करणार म्हणून मग म्हटलं आज रवाच भाजता येईल, तर त्याचीच तयारी इकडे चालू आहे. आता रवा होईपर्यंत म्हटलं कणिक भिजवून घ्या. तसंही मला आता दिवे करण्यासाठी कणिक लागणारच होती. मग मी एक आयडिया केली, रात्रीची कणिक पण आत्ताच भिजवून घेतली. इकडे रवा भाजून झाला होता, तर त्यामध्ये थोडी साखर आणि तूप टाकलं आणि परत त्याला थोडं सेट व्हायला ठेवलं. तोवर कणिक पण भिजवून घेतली. हा झाला आहे शिरा रेडी. आता राहिले होते माझे फक्त दिवे बनवण्याचे, तर मला 6 दिवे बनवायचे होते, तर ते मी पटकन करून घेतले. काय राहिलं करता करता माझे राहिले होते तांदूळ मोजून घ्यायचे. तर 108 तांदूळ पण मी इकडे मोजून घेतलेले आहे आणि आता जाते आहे मी मंदिरात. तर हा आहे माझा पूजा झाल्यानंतरचा छोटासा व्हिडिओ जो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर भेटूया नवीन उद्याच्या व्लॉगमध्ये. तोवर बाय. तुम्ही पण हे व्रत करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.